भादोपऱ्यामध्ये जवळपास मजुरीला शेती करणारे लोकसंख्या खूप आहे. तर शेती वगैरे करताना कोणाला साप चावतो, कोणाला जंगली प्राणी अटॅक करतो, हादसे होतात. तर त्यांना ते बघून एक आमच्या मोठ्या बंधूच्या एक संकल्पना आली की बाबा त्यांना काहीतरी आपल्यातर्फे मदत झाली पाहिजे. तर त्या ह्याच्यातून आम्ही आमच्या पेटकर परिवारातर्फे आमच्या पूर्ण गावासाठी विमा काढून दिलेला आहे. आमच्या लग्नातर्फे सगळ्या गावांना त्यांचा विमा म्हणून आम्ही भेट म्हणून त्यांचा विमा काढून पूर्ण गावातील लोकांना. अतिशय चांगला हा उपक्रम यांनी या लग्नाच्या निमित्तानं केला. लोक लग्नामध्ये काहीतरी भेट घेतात, यांनी देण्याचं काम केलं, तेही सगळ्या गावाला. पूर्ण गावाचा विमा या ठिकाणी काढला आहे आणि कुठल्याही एखादी दुर्घटना घडली तर त्या कुटुंबाला, त्या सगळ्या फॅमिलीला कुठेतरी आधार मिळावा ह्या चांगल्या भावनेतून त्यांनी केलेलं आहे. आणि आत्तापर्यंत त्यांचा अतिशय चांगले उपक्रम या पेटकर फॅमिलीने करत आलेले आहेत. पेटकर साहेबांचं नेहमी सामाजिक कार्य असते. यापूर्वी एक लग्न केलं होतं, त्याच्यामध्ये हेल्मेट वाटप केलं आणि आज त्यांनी भादरपुरामध्ये सगळ्यांचं जे विमा उतरून घेतला आहे त्याचंसुद्धा स्वागत या लग्नामध्ये त्यांनी केलं. ते सगळे सर्टिफिकेट त्यांना वाटले. त्याप्रमाणे ते जे उपक्रम त्यांना करता येतात सामाजिक कार्यासाठी ते करतात. किंवा आमच्या गावची लोकसंख्या आहे मतदान यादीमध्ये 3600च्या वर. तर त्यातील 18 ते 70 वर्षाच्या वयोगटामधील पूर्ण इन्शुरन्स केला होता आपण. IRDच्या नियमानुसार 60 वर्षापर्यंत इन्शुरन्स होता, पण आपण 10 वर्ष वाढवून घेऊन 70 वर्षापर्यंत इन्शुरन्स केलो. आणि जवळजवळ 3400 लोकांचे इन्शुरन्स झाले. याच्यामध्ये 1 लाख रुपये, प्रत्येकी 1 लाख रुपयाचे इन्शुरन्स कव्हर आहे. आणि याचा फक्त अपघाती इन्शुरन्स, अपघाती म्हणजे साप चावलं, वीज पडली, कुठे प्राण्याने हल्ला केला, बाईकवर ऍक्सिडेंट झाला, कुठला ऍक्सिडेंट हो जा किंवा स्वयंपाक करताना काय तेल वगैरे पळालं, काही बी अपघाती निधन हो जा, त्यामध्ये 1 लाख रुपयाचे इन्शुरन्स भेटेल.